So write down the question. Give an alternative circuit किंवा याला असं पण लिहितात अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट. Okay, for the following switching circuits. For the following switching circuits. सो यामधला पहिला क्वेश्चन आहे, कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. सो एक मिनटं. इथं एक स्विच आहे, त्यानंतर याच्या सिरीजमध्ये इथं एक स्विच आला, याच्या पॅरललमध्ये आणखीन एक स्विच आहे. ओके, and here is a circuit diagram completed. इथं बॅटरी. नेक्स्ट here is a lamp. ओके, सो स्विचचे नाव असे आहेत. स्विचसाठी मी सेपरेट दुसरा पेन कलर वापरतो. समजा कोणता घेतो, रेड. हां, सो पहिल्या स्विचचं नाव आहे S1, सेकंड स्विच आहे S1 डॅश, आणि तिसरा स्विच आहे इथलचा S2. आपल्याला फक्त काय करायचं आहे, याचं सिम्प्लिफाईड करायचं आहे. बघा, सिम्प्लिफाईड म्हणजे काय, इथं तुम्हाला 3 स्विचेस दिसतात. आपल्याला असा आन्सर काढायचं. सिम्प्लिफाय करणे म्हणजे काय, नंबर ऑफ स्विचेस कमी झाले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला इक्वेशन तयार करायचं, अगोदर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहून तुम्हाला काय करायचं, ती इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. सो आन्सरची स्टार्टिंग तुम्ही काय करणार, सगळ्यात अगोदर लिहायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म. ओके, तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा, व्हॉट इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट डायग्राम. येस, एनीवन. मायक्रोफोन ऑफ आहे का सगळ्यांचे? कोणी करताय का ट्राय? मी सेटिंगमध्ये जाऊन बघतो. येस, मायक्रोफोन तर ऑन आहेत सगळ्यांचे. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? बोला बरं. येतो. हां, मग P सांगा. and negation of P or Q. P and in the bracket Negation of P P or or Q. Q. बरोबर आहे. आता याला मला सिम्प्लिफाय करायचं बघा इक्वेशनला. आता इक्वेशनला सिम्प्लिफाय कसं करायचं आहे, सो बघा, जे 9 लॉ मी वरती वापरले ते 9 लॉ मला इथं वापरायचे आहेत. त्याच्यापैकी लॉ वापरून मी इथं सिम्प्लिफाय करणार आहे. ठीक आहे. सो आपलं इक्वेशन आहे P अँड निगेशन ऑफ P और Q. सगळ्यात अगोदर मी वापरणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो, हे जे तुम्हाला P अँड दिसतंय ना, याने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो सांगा काय होईल मग आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती. P अँड अगोदर मल्टिप्लाय झालं निगेशन ऑफ Pला, ब्रॅकेट कंप्लीट, मध्ये कोण आहे, ऑर. आता सेम P अँडने कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, Qला. Qला. मग हे होईल P अँड Q. करेक्ट, इज इक्विव्हॅलंट टू. आता P अँड निगेशन ऑफ P. हां, इथं कोणता लॉ वापरला तो नाव लिहायचं बघा इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, याला विसरायचं नाही आपल्याला आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असतील तर. तुमच्यापैकी सांगा रे मला आता, P अँड निगेशन ऑफ P कोणता लॉ आहे हा, P Complement law. कॉम्प्लिमेंट लॉ. करेक्ट. याचा आन्सर काय असतं रे कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये? F. F असतं. F सांगितलं ना तुम्ही? हो. हो, F और P अँड Q. कोणता लॉ वापरला तुम्ही इथं, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता मी काय करतो, ह्या दोघांची पोझिशन इंटरचेंज करतो. म्हणजे अगोदर लिहिलं मी P अँड Q और इथं लिहिलं मी F. ज्यावेळेस मी दोघांची पोझिशन चेंज करतो, कोणता लॉ असतो रे तो, associative law. कॉम्युटेटिव्ह लॉ. पोझिशन चेंज केली मी. ठीक आहे, ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला.
फक्त पोझिशन चेंज केली, सो कॉम्युटेटिव्ह लॉ. जर ब्रॅकेट चेंज केला असता मी तर तो झाला असता असोसिएटिव्ह लॉ. ओके, आता आयडेंटिटी लॉ बघा रे. हे बघा, हे स्टेटमेंट बघितलं सगळ्यांनी. आता मी तुम्हाला थोडंसं वरती घेऊन जातो, परत वरती म्हणजे मागच्या पेजवरती घेऊन येतो. हे बघा, इथं आयडेंटिटी लॉ आहे बरोबर. त्याच्यातला पहिला लॉ बघा हा, दिस इज. इथं पी ऑर एफ, याचं आन्सर काय असतं? पी असतं. पी म्हणजे कोण? गिवन स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट कोणत्या पण फॉर्ममध्ये असेल, मी तुम्हाला ते सांगितलं बघा. इथं फक्त क्यू असेल, इथं आर असेल, इथं पी असेल, किंवा इथं काय असेल मग? पी ऑर क्यू, पी अँड क्यू, एनिथिंग. बट त्याच्यासोबत जर ऑर एफ जर आला तर जे गिवन स्टेटमेंट आहे तेच आन्सर येतं. ठीक आहे, आता या आपल्या पेजवरती परत आणि इथं चेक करून सांगा मला. हे बघा, इथं काय आता पी अँड क्यू ऑर एफ आहे बरोबर. सो सेम लॉजिक लावून सांगा. मी वाटलंच इथं परत लिहितो. आयडेंटिटी लॉमध्ये ते लॉ कसा आहे? पी ऑर पी, एकच मिनिट हां, पी ऑर एफ, याचा आन्सर काय आहे तिथं? पी. पी म्हणजे काय? इथलचं स्टेटमेंट फायनली आन्सरमध्ये येतं. मग सेम लॉजिक वापरून मला सांगा पी अँड क्यू ऑर एफ, याचा आन्सर काय येईल मुलांनो? P and Q. पी अँड क्यू, करेक्ट. हे स्टेटमेंट आहे ना आता इथं, पी अँड क्यू इज द स्टेटमेंट बरोबर. ऑर फॉल्स मध्ये आल्यावरती जे स्टेटमेंट आहे तेच आन्सरमध्ये येतं. कोणता लॉ वापरला आपण इथं? आयडेंटिटी Identity. लॉ. येस. आता मला सांगा, हे आणखीन सिम्प्लिफाय होईल का आता? नाही, अजून सिम्प्लिफाय होणार नाही बरोबर. पी अँड क्यू आता सिम्प्लिफाय होणारच नाही ना. सो ओरिजिनल सर्किट डायग्राममध्ये आपल्याकडं 3 स्विचेस होते. मी सिम्प्लिफाय करून किती स्विचेस आणले? फक्त 2. आणि हे 2 स्विचेस कोणकोणते? पी म्हणजे कोण? S1. आणि क्यू म्हणजे कोण? S2. आणि मध्ये अँड आलाय म्हणजे 2 स्विचेस तुमचे कसे आले इथं? सिरीजमध्ये आले. ओके, मग आता फायनली काय करायचं? याची सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. ओके, सो सर्किट डायग्राम कशी येईल बघा. इथं एक स्विच आला, त्याच्या सिरीजमध्ये दुसरा स्विच. ओके, त्यानंतर इथं बॅटरी, हेर इज अ लॅम्प, आणि हे झालं कम्प्लीट बरोबर. सांगा पहिल्या स्विचला नाव काय देऊ रे? S1. S1. दुसऱ्या स्विचला S2. दुसऱ्या स्विचला S2. काय झाला? S1 अँड S2 झाले 2 स्विचेस इथं तयार. ओके, समजला का रे पहिला क्वेश्चन सगळ्यांना? थोडेसे लॉस तुम्हाला बघावं लागतील. ठीक आहे, तरी मी एकदम स्लोली याच्यामध्ये सांगितलं बघा कोणते कोणते लॉ आपण यूज करू राहिलोय. किती मार्काचा क्वेश्चन असतो हा? 3 मार्काचा क्वेश्चन असतो. ठीक आहे एव्हरीवन, आपल्याला अजून याच्यावरचे भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत बघा. त्यामुळे तुम्हाला आणखी ते अंडरस्टँडिंग येणारच आहे. ठीक आहे, कशी आपण त्याला सॉल्व्ह करतोय. ठीक, चला आता दुसरा क्वेश्चन घेऊया. सो क्वेश्चन नंबर 2, सर्किट डायग्राम अशी दिलेली आहे तुम्हाला. इथं एक स्विच आहे S1. देन here is a 2 switches are in parallel. आणि ह्या कम्प्लीट सर्किट डायग्रामला खाली परत तुम्हाला 3 स्विचेस सिरीज मध्ये दिलेत. इथं एक स्विच आहे, इथं एक स्विच आहे, आणि here is one switch. ओके, आणि मग इकडे खाली बॅटरी वगैरे लावलेली आहे. here is a battery, lamp. ओके, दिस इज सर्किट डायग्राम. आता मला स्विचेसला मी नाव देतो. पहिलं स्विच आहे तुमचं इथं S1. नेक्स्ट here is a S2, here is a S3, आणि खाली पॅरलल मध्ये स्विचेस आहेत. here is a S3 dash, here is a S2 dash, and here is a S1. ओके, अशी डायग्राम आहे. सगळ्यात अगोदर मला काय करायचं आहे? मला सिम्प्लिफाय सर्किट तयार करायचं आहे. माझा पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला टोटल स्विचेस किती दिसत आहेत रे? 6. बरोबर आहे, 6 स्विचेस आहेत. मला काय करायचं आहे आता? सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे स्विचेस मला मिनिमम करायचे आहेत. मग सगळ्यात अगोदर पहिली स्टेप असेल तुमची, राईट डाऊन द सिम्बॉलिक फॉर्म. ओके, मला काय लिहायचं अगोदर? सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं, आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मला मला सिम्प्लिफाय करायचं बाय युझिंग द लॉ. सांगा एनीवन. इथून S1 पासून स्टार्ट करणार आहे मी. S1 काय लिहू रे? S1 ला P or P ऑर का अँड? and Q, ब्रॅकेट मध्ये Q or R, Q ऑर R.
ओके, इथं एक मी काय करतो Bracket square complete. हा, आणि इथं मी Or स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो ऑर, बरोबर, in bracket हा, R आर, negation of R निगेशन ऑफ आर and अँड negation of Q निगेशन ऑफ क्यू and अँड P. पी. करेक्ट. ओके, हे झालं बघा तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. आता व्यवस्थित बघा, इथं मी काय करतो, इथं पी अँड आहे. एक मिनटं मुलांना, मी एक पॅरेंट्स आलेले आहे, फक्त एकच मिनटं मला टाइम द्या, मी लगेच. हा बोला. अच्छा अच्छा, नेमकं सुजित ते गेले. बरं बरं बरं, ठीक आहे चालेल. आता नेमकं माझं लेक्चर चालू आहे. ओके, हो, येस येस येस, ओके, गुड नाईट गुड नाईट. हां, एका स्टुडंटचे पॅरेंट्स आले होते त्यामुळं हे झालं. आता इथं काय बघा, पी अँड क्यू ऑर आर आणि ऑर निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी, हे तुम्ही मला सांगितले, बरोबर. खूप सिम्पल क्वेश्चन आहे बघा. सिम्प्लिफाय करताना मी काय करतो, पहिल्या ब्रॅकेटला ॲज इट इज ठेवतो, पी अँड क्यू ऑर आर, याला मी ॲज इट इज ठेवलं ऑर. इथं मी काय करणार आहे, ह्या दोघांना, ओके, याला मी मार्क करतो रेड पेनने, ह्या दोघांना तुम्ही काय करा, याला ब्रॅकेट वापरा सपोज. ओके, मग पुढच्या स्टेपला काय करायचं ते सांगतो बघा. ह्या दोघांना जर मी ब्रॅकेट वापरला तर काय होईल, याला ब्रॅकेटमध्ये ठेवला मी, निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू, फक्त ब्रॅकेटमध्ये लिहिलं, बाकी काहीच केलं नाही. आणि पुढं काय बघा, अँड पी. सो कोणताही लॉ वापरला नाही, फक्त इथं मी ब्रॅकेट टाकला त्याला. ओके, आता नेक्स्ट स्टेप, पी अँड क्यू ऑर आर ऑर. आता मी काय करतो, हा ब्रॅकेट आणि हा पी, ह्या दोघांची पोझिशन मी इंटरचेंज करतो. म्हणजे मला पी अगोदर लिहायचा आहे, सो पी, इथं कोण आहे अँड, सो पी अँड, आता हा ब्रॅकेट. ओके, आता ह्या ब्रॅकेटमध्ये पण काय करा, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर, दोघांची पोझिशन चेंज करा. म्हणजे सो होईल निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. पोझिशन चेंज करणे, कोणता लॉ वापरला मी इथं, Commutative law. कॉम्युटेटिव्ह लॉ. करेक्ट. मी ब्रॅकेट नाही चेंज केले बरं करे, मी फक्त पोझिशन चेंज केली, सो कॉम्युटेटिव्ह लॉ. ओके, येस. आता बघा काय करायचं आहे मला, इज इक्वल टू किंवा इज इक्वॅलंट टू, इथं आलं बघा, पी अँड क्यू ऑर आर ऑर, इथं पी हा अँड. आता यांच्यामधून निगेशन कॉमन काढा, ह्या ब्रॅकेटमधून जो तुमचा तो आतला ब्रॅकेट जो होता ना, हा निगेशन मला कॉमन बाहेर काढायचा, निगेशन मला बाहेर कॉमन काढायचा. निगेशन जर मी बाहेर कॉमन काढला तर निगेशन क्यूचं काय होईल राहील, इथं क्यू होईल. अँडचं काय होईल रे, निगेशन बाहेर काढलंय मी, येस एनिवन, अँडचं ऑर, Or R. आणि निगेशन आर मधून निगेशन बाहेर काढला, इथं आर आला. ओके, कोणत्या लॉची आठवण झाली रे तुम्हाला हे बघून, De Morgan's law. डी मॉर्गन्स लॉ. करेक्ट, डी मॉर्गन्स लॉ फक्त मी रिव्हर्स मॅनरमध्ये वापरला. इथं लिहितो मी डी मॉर्गन्स लॉ, इथं वरती लिहितो. हा बघा, ओरिजिनल लॉ काय आपला, समजा डी मॉर्गनचा निगेशन ऑफ, समजा पी ऑर क्यू असेल तर निगेशन ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं, म्हणजे निगेशन ऑफ पी, ऑरचं काय झालं अँड, आणि निगेशन ऑफ काय आला, क्यू आला. पण इथं तुम्हाला काय दिलं होतं, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. ओके, मी रिव्हर्समध्ये वापरला, म्हणजे तुम्हाला ही साईड त्यांनी दिलेली होती, मला इथून ही साईड आणायची होती, म्हणून मी निगेशन घेतला कॉमन, क्यू ॲज इट इज, अँडचं झालं ऑर, आणि निगेशन आरचं काय झालं आर. करेक्ट. हा कोणता लॉ वापरला आपण, डी मॉर्गन्स लॉ. ओके, नाव इज इक्विव्हॅलंट टू. आता व्यवस्थित बघा, मी परत इथं 2 मार्क करतो, इथं पी अँड, इथं सुद्धा पी अँड, मला कॉमन काढायचं आहे. ओके, मग पी अँड मी कॉमन काढलाय. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, इथं राहिला क्यू ऑर आर, ठीक आहे ना, क्यू ऑर आर, ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट नाही कम्प्लीट करत मी आता लगेच. त्यानंतर इथं मध्ये साईन आहे बघा ऑर, त्यानंतर इथलचं पी अँड तुम्ही कॉमन काढलेला आहे, आणि इथं करायला निगेशन, पुढच्या ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर.
ओके, कोणता लॉ वापरला रे? कॉमन काढणे म्हणजेच काय? एनिवन कोणाला आठवतंय का? कॉमन काढणे किंवा मल्टिप्लिकेशन करणे म्हणजे कोणता लॉ असतो तो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजलं काय केलं रे? पी अँड ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये होता, त्याला मी कॉमन काढलं. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहिला क्यू ऑर आर, हे मधलं साईन घेतलं ऑर आणि त्याचा क्यू ऑर आर. ठीक आहे, विथ निगेशन साईन. ओके, सगळ्यांनी शेवटची स्टेप बघा. आता मी नेक्स्ट पेजवरती जातोय. नेक्स्ट पेजला मी वाटलं तर परत लिहितो आपल्याला काय भेटलेलं आहे. सो नेक्स्ट पेजला मी पुन्हा लिहितो. आपल्याला भेटलं होतं बघा, मी पी अँड कॉमन काढला होता. पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहिला होता क्यू ऑर आर, बरोबर. मध्ये काय आहे? or ऑर. ओके, हां, ऑर इथं निगेशन ऑफ क्यू ऑर आर असं आलेलं आहे. मला सांगा, हा ब्रॅकेट बघून तुम्हाला कोणत्या लॉची आठवण होती रे? येस, ब्रॅकेट बघून कोणत्या लॉची आठवण होती आहे? पुढं बघितलं असा लॉ, इथं एक स्टेटमेंट आहे. क्यू ऑर ऑर म्हणजे स्टेटमेंट लक्षात घ्यायचं बघा, स्टेटमेंट. आणि पुढं ऑर निगेशनमध्ये परत एक स्टेटमेंट आहे. असा लॉ बघितला का रे आपण? चला इथं लिहितो मी. रफ रफ आहे बरं का रे, ह्या रेड पेन त्यासाठी वापरतो मी. पी ऑर निगेशन ऑफ पी. सांगा, असा लॉ बघितला का आपण? नाही बघितला? complement law. कॉम्प्लिमेंट लॉ. पी ऑर निगेशन ऑफ पी, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ मध्येच आन्सर काय असतं? पी ऑर निगेशन ऑफ पी True. ट्रू. काय असतं याचा आन्सर? ट्रू. हे बघा इथं आहे, तुम्हाला दाखवतो लॉ. आपण तिसऱ्या पेजवरती आहे तो लॉ आहे ना, सॉरी नंबर 3 पेजवरती. हे बघा इथं आलो, कॉमेटेटिव्ह लॉ आलो का बघा. आणि ह्या कॉमेटेटिव्ह लॉ मधला पहिला, दिस इज पी ऑर निगेशन ऑफ पी. काय असतं हे? ट्रू. पी म्हणजे स्टेटमेंट आहे ना रे, मी तुम्हाला त्याच वेळेस म्हणलो बघा, पी येईल, क्यू येईल, पी ऑर क्यू येईल, पी अँड क्यू येईल, एनिथिंग येईल. ठीक आहे, फक्त दोघं सारखे पाहिजेत. मग आता या परत आपल्या 5th नंबर पेजवरती. ओके, मग इथं पी ऑर निगेशन ऑफ पीच्या ऐवजी काय आलेलं आहे? इथं आलेलं आहे क्यू ऑर आर ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर आर. मग याचं पण आन्सर काय असेल रे? टी. ओके, म्हणजेच याच्यानंतरची आपली जी स्टेप येईल ती येईल इज इक्विव्हॅलंट टू पी अँड, आणि ह्या कम्प्लीट ब्रॅकेटचं आन्सर आलं ट्रू. ही स्टेप समजली का सगळ्यांना? फक्त ट्रू आलं. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. येस, बोला आता, बोला बघा, मी त्या स्क्रीनवरती येत नाही, तुम्ही हा म्हणा जर समजले असेल तर. आपण पी ऑर निगेशन ऑफ पी वापरलं. पीच्या ऐवजी इथं कोण आहे? क्यू ऑर आर. क्यू ऑर आर, पहिला क्यू ऑर ऑर आहे आणि ऑरमध्ये पुढं निगेशन आहे. तसं जर असेल त्याचं आन्सर ट्रू असतं बाय युजिंग द कॉम्प्लिमेंट लॉ. येस, समजलंय का रे? गप्प झाले बा तुम्ही सगळे? Yes, sir. ओके ओके, सगळ्यांना समजलं का रे? साक्षी साबळेचं आलं बघा रिप्लाय. साक्षी गिरवले, स्नेहा, Yes, sir. अंजली, आपलं प्रतीक्षा. Yes, sir. ओके ओके, साक्षी दरेकर. ओके, प्रतीक्षा गुंजालला पण समजलंय. समीर Yes, sir. जॉईन आहे. श्रुतिका. Yes, sir. ओके, गुड. हाँ. चालेल, मग समज त्याचं ट्रू आलं. मग आता हा कोणता लॉ आहे रे? आता पी अँड टी, Identity law. आयडेंटिटी लॉ. याचं आन्सर काय असतं? P. येस. आता हे सिम्प्लिफाय होईल का रे अजून? नाही नाही. होणार, बरोबर ना? पी एकच स्विच आलं बघा. ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये स्विचेस किती होते? कोणाला आठवतंय का? 6. येस, ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये टोटल स्विचेस होते 6. हे बघा एवढे. आणि आपण ते सर्किट सिम्प्लिफाय करून फायनली स्विच फक्त एकच आला, पी. एकच स्विच राहिला. मग याची डायग्राम कशी येईल रे फायनली? हे झालं बघा, एकच स्विच राहिला, एकच स्विच आहे. सो इथं लिहून टाका एक स्विच. खाली लावली मी बॅटरी आणि एक लॅम्प. दिस इज अ सिम्प्लिफाईड सर्किट. सांगा पीला काय नाव देऊ इथं? Yes, one. S1 झाला आन्सर. ओके, धिस क्वेश्चन, हा क्वेश्चन आला होता बोर्ड एक्झामला. कधी आहे? फेब 2022 फॉर 3 मार्क्स. ओके, सिम्प्लिफाय करून आपण हे आन्सर इथं काढलेलं आहे. समजलंय सगळ्यांना?
ओके. आता इथं ह्या क्वेश्चन, आता पुढचा जो क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, जो लास्ट क्वेश्चन आहे ह्या चॅप्टर मधला, त्यामध्ये काय असणार आहे की तुम्हाला आता डायरेक्टली इक्वेशन दिलेले असतील, ठीक आहे, आणि त्या इक्वेशनवरून ते इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे, ठीक आहे. सो मी घेतोय बरं का रे कंटिन्यू, कोणाला काही अडचण नाही ना अजून 10-15 नाही सर. मिनिटं? ओके, कारण थोडंसं लेट आपण जॉईन केलं होतं त्यामुळं. सो पुढचा क्वेश्चन आपल्याला आता इथं लिहायचा आहे. सो क्वेश्चन असा आहे आता आपला, ऑफ्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन of the following ठीक आहे. आणि परत त्यांनी असं खाली सांगितलंय की ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, म्हणजे अगोदर इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. यातला पहिला क्वेश्चन, पी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, हे क्वेश्चन दिलं आहे. अगोदर याला मला सिम्प्लिफाय करायचं आहे. तुम्हाला 2 स्टेपमध्ये आन्सर भेटेल बघा याचं पहिल्या क्वेश्चनचं, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर. पी और, यस एनीवन, हा लॉ कुठं बघितला तुम्ही, क्यू और निगेशन ऑफ क्यू, तिथं पी होता, इथं क्यू. कॉम्प्लिमेंट लॉ. व्हेरी गुड, कॉम्प्लिमेंट लॉ. काय लॉ होता ओरिजिनल, इथं लिहितो बघा मी शेजारीच, आपला ओरिजिनल लॉ होता तो पी अँड निगेशन ऑफ पी. याचा आन्सर काय होतं रे, ट्रू का फॉल्स? ट्रू. फॉल्स. काय होतं, फॉल्स. पी और निगेशन ऑफ पी असेल तर आन्सर ट्रू, True. और असेल तर ट्रू, अँड असेल तर फॉल्स. ओके, मग इथं काय लिहू रे मी आता ह्या ब्रॅकेटच्या जागेवरती, ट्रू का फॉल्स? फॉल्स. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट लॉ. गुड. सो इज इक्विव्हॅलंट टू, सांगा, पी और एफ. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आणि याचा आन्सर काय असतं, पी. पी. गुड, दिस इज द आयडेंटिटी लॉ. डायरेक्ट लॉ येतो, आयडेंटिटी लॉ. अजून सिम्प्लिफाय होईल का आता रे आपलं इक्वेशन? नाही. नाही. फायनल आहे बघा. मम्मी फोन आला काय आला? मग काय? यस, कोणी काय बोलतोय का? पी आला, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय आहे, पी म्हणजे एकच स्विच आलं. मग आता आपल्याला याच्यावरून काय करायची, सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये 3 स्विचेस होते बघा. कोणते कोणते 3 होते? एक होता S1, दुसरा होता S2 आणि तिसरा होता S2 डॅश. ओके, आता फायनल जे आपलं आलं एकच पी आला. सो सर्किट डायग्राम आपल्याला इथं ड्रॉ करायची आहे. सो सर्किट डायग्राम काय येईल, एकच स्विच आहे परत. सो या बाई इथं मी ते स्विच ड्रॉ केलं, खाली लावली बॅटरी, इथं लॅम्प. ओके, स्विचिंग सर्किटची डायग्राम कम्प्लीट. हां, फक्त पेपरला तुम्ही थोडी पट्टी पेन्सिल वापरा. इथं तुम्ही वडा कसंही, पण पेपरला, बोर्डाच्या पेपरला पट्टी पेन्सिल वापरूनच करायचा, व्यवस्थित करायचं आहे. सांगा, पी. पी म्हणजे कोणता स्विच? S1. S1. झाला आन्सर. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, चलो Yes, नेक्स्ट sir. लेते हैं. चलो नेक्स्ट, सेकंड एक्झाम्पल. इक्वेशन दिलेलं आहे बघा डायरेक्ट त्यांनी, निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, परत और पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता याला मला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं की 3 ब्रॅकेट आपले ॲट अ टाइम सॉल्व्ह होत नाही. सो 2-2 ब्रॅकेट बघत चालायचे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑब्झर्व करा क्वेश्चन, जे सांगतो ते बघत चला, ठीक आहे. पहिले 2 ब्रॅकेट बघा आणि पहिल्या 2 ब्रॅकेटमधून काय कॉमन निघेल ते सांगा. निगेशन ऑफ पी. फक्त निगेशन ऑफ पी का? कोणाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये विथ सिम्बॉल मल्टिप्लिकेशन होत असतं आणि विथ सिम्बॉल तुम्ही कॉमन काढत असता बघा. हे बघा इथं निगेशन ऑफ, अरे
एक मिनिट सॉरी. निगेशन ऑफ पी अँड येस 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 आले बघा तुम्ही. निगेशन ऑफ पी अँड, निगेशन ऑफ पी अँड एवढं कॉमन निघेल. ओके, काढू कॉमन मग इथं मी निगेशन ऑफ पी अँड कॉमन काढला. इथं ब्रॅकेट काय राहिलं रे मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक क्यू मध्ये Q. साइन ऑर आणि इथं निगेशन ऑफ क्यू ऑर इथं पी अँड निगेशन ऑफ पी. पुढचा ब्रॅकेट तसाच ठेवला. QA. निगेशन ऑफ क्यू आहे सर. सॉरी 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 निगेशन ऑफ क्यू येतो. सॉरी थँक्यू सांगितल्याबद्दल. ते हँग होतोय का रे, एक मिनिट बरोबर. कोणता लॉ झाला हा? डिस्ट्रीब्यूट बरोबर, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन काढणे, मल्टिप्लिकेशन करणे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता मुलांनो मला सांगा, हा लॉ बघून कोणता लॉ, म्हणजे ही इक्वेशन बघून कोणत्या लॉची तुम्हाला आठवण होऊ राहिली? क्यू ऑर कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. करेक्ट. मग कॉम्प्लिमेंट लॉ याचं क्यू ऑर आहे बरं का रे. आता ऑर, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू याचा आन्सर काय असतं? ट्रू का ट्रू फॉल्स? ट्रू ट्रू. ट्रू. गुड. पुढं अँड पी अँड निगेशन ऑफ, अरे पी का बरं लिहितोय? पी अँड निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज. कोणता लॉ वापरला इथं तुम्ही? कॉम्प्लिमेंट लॉ. लॉ. व्हेरी गुड. ओके, सो इट इज इक्विव्हॅलंट टू. आता परत हे बघून तुम्हाला कोणत्या लॉची आठवण होतीये? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. काय असतं रे ओरिजिनल आयडेंटिटी लॉ? कसा आहे तो? इथं लिहितो मी. ओरिजिनल मध्ये असतं पी अँड टी ए. पी अँड टी. याचा आन्सर काय असतं? पी. पी असतो. पी म्हणजे काय? जे इथं स्टेटमेंट आहे ते आन्सर मध्ये येतं. आता इथं स्टेटमेंट कोण आहे? निगेशन ऑफ पी आहे. तर आन्सर मध्ये काय येईल बघा. येस, निगेशन ऑफ पी अँड ट्रू आहे. याचा आन्सर निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी. करेक्ट. ऑर इथं पी अँड निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ वापरला तुम्ही इथं? आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ. बरोबर. सो इज इक्विव्हॅलंट टू. आता काय करावं लागेल रे सांगा? आता निगेशन ऑफ पी ने आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आता निगेशन ऑफ पी आणि विथ सिम्बॉल म्हणजे हा ऑर, ऑरला पण घ्यावं लागेल सोबत. मग सांगा पहिला ब्रॅकेट काय होईल रे? निगेशन ऑफ पी ऑर पी और पी ब्रॅकेट कंप्लीट मध्ये साइन अँड 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 निगेशन ऑफ पी. हा निगेशन ऑफ पी ऑर और निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू. मल्टिप्लिकेशन केलंय आपण. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता पुन्हा सांगा, पहिला ब्रॅकेट बघून तुम्हाला कोणत्या लॉची आठवण होतीये? पी ऑर निगेशन ऑफ पी. हे बा इथं कुठेतरी लिहिलं आपण केला होता. वाटलं असं तुम्ही पोझिशन चेंज करा अगोदर आहे का? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. Complement. बरोबर. मग सांगा रे पी, इथं पी आहे दिसतो हा पी ऑर निगेशन ऑफ पी. याचा आन्सर काय असतं? ट्रू का फॉल्स? पी. ट्रू ट्रू. हा ऑर आल्यावरती ट्रू असतं. बरोबर. ट्रू. अँड इथं राहिलं बघा निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ. व्हेरी गुड. आता ट्रू अँड स्टेटमेंट आहे बघा इथं वापरलेलं आहे मी त्याला ऑलरेडी. आता स्टेटमेंट कोण आहे? स्टेटमेंट आहे आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. वाटलं अगोदर पोझिशन मी चेंज करतो दोघांची. ठीक आहे. इथं झालं मी निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मग इथं लिहिलं हा अँड ट्रू. पोझिशन चेंज केली. कोणता लॉ वापर असतो तो? डी मॉर्गन्स लॉ. पोझिशन चेंज केली. पोझिशन म्हणजे नाही सर, कम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह Law. लॉ. येस, कॉम्युटेटिव्ह लॉ हा असतो. कॉम्युटेटिव्ह लॉ. बरोबर. आता इक्विव्हॅलंट टू. मला सांगा रे हे स्टेटमेंट आहे आणि अँड ट्रू आहे. हे बघा इथं दिसतं का? हे बघा इथं पी अँड ट्रू. याचं आन्सर काय असतं? जे स्टेटमेंट असेल ते. म्हणजे इथं पी होता म्हणून पी आला. तुम्ही परत इथं कुठं वापरलं त्याला? हे इथं वापरलं निगेशन ऑफ. इथं निगेशन ऑफ पी अँड ट्रू. स्टेटमेंट होतं निगेशन ऑफ पी म्हणून तुमचा आन्सरमध्ये कोण आला? निगेशन ऑफ पी आला. मग मला सांगा इथं स्टेटमेंट कोण आहे आता? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. म्हणजे आन्सर काय येईल? पी निगेशन ऑफ अँड पी क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. हे आन्सर येईल. जे स्टेटमेंट आहे ते आन्सर येतं. इथं हा ब्रॅकेट स्टेटमेंट आहे आणि त्याच्यासोबत अँड ट्रू आहे ना.
सो इथं जर स्टेटमेंट असेल ते आन्सरमध्ये येतं. सो निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू इज द आन्सर. आणि कोणता लॉ आहे हा? आयडेंटिटी Identity. लॉ. ओके, आता हे अजून सिम्प्लिफाय होईल का रे? नाही, अजून सिम्प्लिफाय होणार नाही. म्हणजे आपल्याकडं आता हे बघा, गिव्हन प्रॉब्लेममध्ये स्विचेस किती होते? निगेशन ऑफ पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन क्यू, 3. सहा स्विचेस होते. नाही, हे खाली खाली होते ना, परत हे ऑर आलं ना. हो. पहिल्या लाईनला हे 2 स्विच, दुसऱ्या लाईनला हे 2 स्विच, तिसऱ्या लाईनला हे 2 स्विच, 6 स्विच होते. आणि सिम्प्लिफाय करून किती राहिले फक्त स्विच आपल्याकडं? 2. ठीक आहे, मग सर्किट डायग्राम कशी येईल रे? सर्किट डायग्राम येईल 2 स्विच पॅरलल मध्ये. इथं एक स्विच, इथं एक स्विच, ठीक आहे. आणि खाली मग येईल इथं बॅटरी, इथं लॅम्प. ओके, सर्किट डायग्राम कम्प्लीट. सांगा, पहिल्या स्विचला काय नाव देऊ? S1 dash and S2 dash. दुसऱ्याला S2 डॅश. ओके, दिस इज द क्वेश्चन ऑफ 3 मार्क्स. थोडासा मोठा होता पण समजला का रे? हो सर. ओके, मग तुम्हाला एक देऊ का होमवर्क? करता हो करता सर. ठीक आहे, एक होमवर्क देतो आणि एक वाटलं तर मी उद्या आणखीन एक दोन क्वेश्चन याच्यावरती बघू, म्हणजे तुमचा हा पार्ट पण क्लिअर होऊन जाईल. लास्ट पार्ट चालू आहे बरं का आपला ह्या चॅप्टरचा. ज्यांचे मिस झाले बघा सुरुवातीचे काही लेक्चर ह्या चॅप्टरचे, त्यांनी यूट्यूबची मी लिंक रोज टाकतोय बघा ग्रुपला. यूट्यूबची लिंक तेवढी फक्त काय करा, ओपन करा, त्याच्यावरती चॅप्टर वाईज जा. आणि चॅप्टर वाईज गेल्यावरती तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जे जे लेक्चर तुमचे बंक झाले असतील बघा तेवढं करा. आणि व्हिडिओ वगैरे बघितल्यावरती व्हिडिओला लाईक वगैरे करत चला. ठीक आहे, त्यानंतर यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला एक गुगल फॉर्म टाकला होता रे, गुगल फॉर्म टाकलाय. ठीक आहे, ग्रुपवरती आहे. बऱ्याच जणांना मी, ज्यांचे नंबर्स माझ्याकडे आहेत त्यांना मी पर्सनली मेसेज पण केलेत. काइंडली फिलअप द अबव गुगल फॉर्म. ओके, तेवढं फॉर्म आजच्या आज तुम्ही संध्याकाळी भरून टाका. कारण आपण काय करतोय की आता एक्झामसाठी जे गुगल फॉर्म भरतील, ओके, त्यांच्यासाठी आपण रोल नंबर क्रिएट करणार आहे. कारण काय होतं, अननेसेसरी काही काही मुलं फक्त 5 किंवा 10 मिनटं लेक्चरला येऊन गायब होऊन जातात. ओके, सो अशा मुलांना आपण रोल नंबर देणार नाही असं ठरवलं आहे सध्या. ठीक आहे, सो तेवढा गुगल फॉर्म भरा. कोणाची लिंक ओपन होत नव्हती तर त्यांनी काय करायचं आहे, माझ्या मेसेजला रिप्लाय करायचं. बघा, मी जो मेसेज टाकला आहे त्याला हाय वगैरे रिप्लाय करा. ती लिंक ब्ल्यू होऊन जाते आणि मग त्यानंतर ब्ल्यू झाल्यावरती ती ओपन होईल आणि तेवढा गुगल फॉर्म भरा. सोपं आहे बघा. ओके, त्याच्यातमध्ये एक शेवटचा तुमचा आवडता क्वेश्चन टाकला आहे मी, विच सब्जेक्ट विच यू लाईक द मोस्ट. ओके, कोणता सब्जेक्ट आवडतो जास्त तर पाठवा, आहे का नाही? हां, सो एवढा क्वेश्चन करा होमवर्क. ठीक आहे, सो मी अटेंडन्स बघतो कोण कोण आहे आणि मग थांबूया आपण. ठीक आहे, बरेच जण गायब झालेत. आणि ते ठाणगे कोण जॉईन झालं रे? ठाणगे, मला नाव सांगतो तुमचं प्लीज. सानिका ठाणगे. ओके, सानिका ठाणगे. सानिका आहे, स्नेहा आहे, साक्षी, हर्षल, प्रतीक्षा. रामेश्वर पाटील म्हणून कोण आहे रे? नाव सांगता मला. रामेश्वर पाटील. ठीक आहे, चैताली खोसे, स्नेहल. चैताली तेवढा फॉर्म भरा, गुगल फॉर्म. चैताली, स्नेहल, साक्षी फॉर्म भरा तेवढा. त्यानंतर सार्थक फॉर्म भरून टाका. ओके, प्रतीक्षा गुंजा, श्रुतिका दरेकर, सिद्धी, तनुजा आणि वर्षा. श्रुतिका आज आहे, साक्षी दरेकर पण आहे. ओके, मला वाटलं साक्षी दरेकर गायब झाली काय. तनुजा, वर्षाने भरलाय फॉर्म, वर्षाचा मी चेक केलाय. साक्षी गिरोधनी भरलाय. अंजली गीते गायब झाली. अंजली येवलेने पण भरलाय. सो तेवढा फिलअप करा. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यानुसार आता रोल नंबर्स बघूया किती जण फिलअप करतात. पण आजच्या आज किंवा उद्यापर्यंत मी टायमिंग दिलेला आहे, फिलअप करून टाका. या संडेला आपली जी टेस्ट होईल, 25 क्वेश्चन मॅथचे जे येणार आहेत ते कम्प्लिटली स्विचिंग सर्किटवरतीच असणार आहेत. सो ह्या आठवड्यात आपलं जेवढं स्विचिंग सर्किट झालं आहे, ओके, तेवढं बघून या. ठीक आहे, नाही सिम्प्लिफाय करणे, ट्रूथ टेबल तयार करणे, त्यानंतर काय करायचं अजून त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर इक्वेशन लिहायचे. सिम्बॉलिक फॉर्म म्हणतो आपण त्याला. स्विचिंग सर्किट दिलं आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहा किंवा सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल स्विचिंग सर्किट, ते तुम्हाला ऑप्शनमध्ये असतील आता. ठीक आहे, बघा इंटरेस्टिंग पेपर असेल आपला हा या संडेचा मॅथचा.
स्विचिंग सर्किट सगळे स्विचिंग सर्किट दिसतील. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्विचिंग सर्किटचा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम किंवा CET दोघांपैकी एका ठिकाणी दिसणार म्हणजे दिसणार. ओके. चलो ठीक आहे, थांबूया मग. थोडंसं स्टार्टिंगला टेक्निकल इश्यू झाला होता, आता बऱ्यापैकी झालं आहे. समजलं का सगळ्यांना लेक्चर आपलं आजचं? ओके ओके ठीक आहे. चलो बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या पुन्हा.